नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आजच्या गुरुवारी का पुढच्या गुरुवारी? सफल एकादशीमुळे मनात एक शंका आहे. चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आज मार्गशीर्षला तिसरा गुरुवार आणि 26 तारखेला शेवटचा, पण त्या दिवशी एकादशी आल्याने उद्यापन कधी करायला हवे ते जाणून घेऊ. संपत्ती आहे, संतती आणि सन्नती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. यंदाही 5 डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मी व्रताचे अनुष्ठान करण्यात आले. नियमाप्रमाणे हे व्रत 4 गुरुवारी केले जाते. मात्र यंदा मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला शेवटच्या गुरुवारी एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमकं कधी करावे असे अनेकांना प्रश्न पडलाय. मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात, परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे, त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनींना जेवणास कसे बोलवावे असा प्रश्न विचारला जात आहे. मार्गशीर्ष गुरुवारी व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळी व्रते आहेत. दोन्हींचा काहीही संबंध नाही. मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे विधान आले असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे. ज्यांना एकादशी उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे, नैवेद्य करावा. ज्या सुवासिनींना उपवास नाही अशा सुवासिनींनी जेवायला बोलवावं. ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ खावेत. किंवा ज्या महिलांनी एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवा व ते ताट गाईला द्यावे. नंतर उपवास पुढे चालू ठेवा. यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो अशी माहिती. द्वादशी दिवशी शुक्रवारी 27/12/2024 रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद दाखवावा. देवाला उपवास नसतो, त्या देवासाठी मनुष्याने उपवासच करायचा असतो. इतरांची एकादशी उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा. शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने आकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र गेल्या 4 ते 5 वर्षात काही जण चुकीची माहिती प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात. त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे 26 डिसेंबर रोजी व्रताचे उद्यापन करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.